नमस्कार मंडळी. आज बघा सगळे देव वगैरे सगळं स्वच्छ केलेलं आहे. एकदम चांदीचे पितळेचे सगळेच देव मी एकदम मस्त घासून घेतलेले. देवारा वगैरे पण सगळा घासलेला आहे. इथं पितळेची भांडी, तांब्याचे, शंख सगळं म्हणजे चांदीची भांडी. हे बघा चांदीची पण सगळी भांडी मी घासून घेतलेले. देवघर पण मी एकदम पूर्ण क्लीन केलेलं आहे व्यवस्थित, कारण पहिला गुरुवार आहे. तर मी सगळं स्वच्छ केलेलं आहे आणि आता मी पूजेला सुरुवात करणार आहे. तर मी स्वच्छ धुवून घेते आता. चला तर मंडळी, मी तयार झालेली. मी हिरवी साडी घातलेली आणि सगळं झालेलं आहे माझं. आता पूजेचं तयारी करून ठेवलेली आहे मी. तर आता मी पूजा करणार आहे आणि रांगोळी पण काढणार आहे. चला आता बघूया पूजा कशी करते मी. मंडळी, आपल्या म्हणजे कुंडीतलीच सगळे पानं वगैरे, दुर्वा, फुलं सगळं आणलेलं आहे. तुळशी कुंडीमध्ये सगळे आहे आपल्या. तर मंडळी, मी सर्वात आधी तर देवघरातली पूजा करून घेणार आहे. तर मी देव वगैरे सगळे घासून घेतलेले आणि आता कृष्णाला कपडे घालणार आहे मी. आणि कृष्णाचे कानातले बघा, मी सोन्याचे केलेले आहेत कानातले मस्त. आणि खूप वर्ष झालं त्याला केलेले मी. एकदम छान आहेत कृष्णाचे कानातले. म्हणजे छोटासा हार आहे बघ गणपतीचा. मुकुट घालणार आहे मी गणपतीला. हा पण माझा चांदीचा गणपती आहे बघा. तर आता मी मुकुट घालणार आहे. हा हार आहे ना, तो साहेबांनी आणला होता आणि मी काल गेली होती तिकडे लोहगावात. तर हे बघा ही वेणी आणली देवीसाठी आणि फुलं पण आणली होती थोडी. साहेबांनी पण आणली फुलं. हे बघा मंडळी, मी अशी केली पूजा. म्हणजे रोजच्या देवांची असती ती अशी केलेली. आता मी गुरुवारची पूजा मांडणार आहे, तर तुम्हाला दाखवते मी. हे बघा मंडळी, मी हा कपडा टाकलेला आहे एक रेड कलरचा आणि त्याच्यावर ही जी देवीची मूर्ती आहे ना ती ठेवणार आहे मी मागच्या वर्षी मी कोल्हापूरला गेली होती तेव्हा घेऊन आली मी. तर ह्याच्यामध्ये तांब्या पण आहे बघा. हा तांब्या पण आहे, त्याच्यात पाणी ओतायचं. त्याच्यामध्ये पाणी ओतायचं आणि एक सुपारी टाकायची तांब्यामध्ये. हळद कुंकू टाकायचं आणि पैसा टाकायचा. एक पैसा कुठलाही टाका. 1 रुपया टाका, 5 रुपये टाका. आणि हे जे आपले हे 5 प्रकारचे झाडांचे पानं आहेत बघा, हे मी कुंडीतनंच आणलेले आहेत. तर हे लावून घेणार आता. छोटाच तांबे आहे त्याच्यामुळं छोटीशीच पानं पण आहेत. हे असे लावून घ्यायचे. हळद कुंकू, दुर्वा आणि पैसा आणि सुपारी असं टाकायचं आहे आपल्याला त्याच्यामध्ये. हा असा ठेवून घ्यायचा नारळ. आणि ही मूर्ती आहे बघा, मस्त एकदम मुकुट आहे. तो पण आम्ही कोल्हापूरहूनच आणला होता. तर हे असं आपल्याला बसून घ्यायचं आहे. मस्त बसून घ्यायचं व्यवस्थित. आणि मी
एक रबर बँड लावते कारण हलू नाही म्हणून. तर मस्त बसलेलं आहे बघा. आणि मी मागच्या वर्षी पूजा करायची ना तेव्हा मी हे आणलेले होते तांब्याला बसवायचे, कारण माझ्याकडे ही मूर्ती नव्हती. तर ह्याचा काय आता मला उपयोग नाही आहे. आणि हे पण माझ्याकडे एक मूर्तीचं आहे. तुम्ही ब्लाऊज पीस टाकला तरी चालेल, माझ्याकडे हे आहे म्हणून मी हे टाकते. आणि वरून आपण वेणी घालणार. हे बघा वेणी. हे आपला सुंदर मुखवटा तयार झालेला आहे. मग नंतर आपल्याला विड्याची पानं ठेवायची. दोन ठेवा, 5 ठेवा, तुम्हाला जेवढी असं वाटत असेल तर 5 पण ठेवू शकता. पण मी 2 ठेवते कारण मी पहिल्यापासून तसंच करत आलेले. आणि त्याच्यावर मग आपल्याला खारीक, वाटी वगैरे हळकुंड हे ठेवायचे सगळं. आणि आता गुळ खोबऱ्याचा नैवेद्य म्हणजे ठेवायचा आहे. इथं ठेवते गुळ खोबरं. आणि हे 5 फळं आहेत बघा, मी स्वच्छ धुवून घेतलेले. सफरचंद आहे, डाळिंब आहे, केळी आणि पेर आहे, संत्रा आहे. तर हे मी ठेवून देते म्हणजे प्रसाद म्हणून. आणि इथं मी पंचामृत केलेले. हे बघा, त्याच्यामध्ये मी दूध घातलंय, दही घातलंय, मध घातलंय, तूप घातलंय आणि खडीसाखर घातली. तर मी पंचामृत इथं ठेवणार आहे देवाला. तुम्ही दूध साखर ठेवलं तरी चालेल. आणि थोडंसं हे आपण विडा ठेवलाय ना त्याच्यावर हे थोडंसं तांदूळ ठेवणार आहे मी. आणि पात्रामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आणि त्या तुळशीचं एक हे घ्यायचं, पत्ता घ्यायचा आणि त्याच्याने सगळं आपल्याला शुद्ध करून घ्यायचं आहे. हे पाणी शिंपडून स्वतःच्या अंगावर पण शिंपडवायचं. आणि फुलं ठेवून घ्यायची. तुम्हाला ठेवायची असतील तर ठेवा. तो आपण वेणी पण घातलेली, पण मी फुलं पण ठेवते. आणि आता मी समय लावून घेणार आहे. मी इथं एकच समय लावते कारण इथं जागा जरा कमी आहे, त्याच्यामुळे एक समय लावते मी. पूर्वी 2 समय लावायचे, पण आता जागा जरा इकडे कमी आहे, आम्ही शिफ्ट झालो इकडे. तर आता आपण हळदी कुंकू लावून घ्यायचं. तुमच्याकडे नथ वगैरे असेल तर याला नथ नाही बसणार आहे, कारण ते माझं पहिलं होतं त्याला होती.
आणि स्वतःला पण लावून घ्यायचे. आणि हे पोथीचं पुस्तक आहे बघा. ते माझ्याकडून असा फोटो कुठे गेला मी केलं होतं त्याच्यावर, म्हणजे पेपरवर वगैरे चिटकवलं होतं. हा फोटोच नाही आहे माझ्याकडे, सापडत नाही आहे मला. तर आता ही पोथी वाचणार आहे मी, त्याच्या जागी हे ठेवणार आहे मी. तो फोटो सापडत नाही आहे म्हणून हे ठेवणार आहे मी इथे. जागा करते थोडीशी आणि ठेवते, कारण इथे जागा खूप कमी आहे. हे अशी ठेवणार आहे आणि मी आता पोथी वाचून घेणार आहे. अगरबत्ती वगैरे लावते आणि पोथी वाचून घेते. धूप लावलं तरी चालेल तुम्ही, कारण अगरबत्ती इथं लावलेली आपण. तर मी आता धूप लावते. आता मी धूप पण लावून घेतलेलं आहे आणि दिवा पण लावलेला आहे. तर आता आपण पोथी वाचून घेऊया. आणि हे तुळशीपत्राने ना 3 वेळा पाणी फिरवायचं. नमस्कार करायचा देवाला, आपल्या मनातली इच्छा सांगायची काय ते, आणि नमस्कार करायचा आणि पोथीला सुरुवात करायची. आता आपली पोथी वाचून झालेली. तर आपण आता आरतीसाठी ताट केलेले. तर मी आता आरती करून घेते. धूपमुळं बघा सगळीकडे हे झाले, पूर्ण अंधार अंधार झाला. तर मंडळी, मी अशा पद्धतीने पूजा केलेली. जर माझ्याकडून काय राहिलं असेल तर तुम्ही मला सांगू शकता कमेंटमध्ये, कशी केली मी पूजा. आणि बघू शकता तुम्ही पूजा. हे बघा मी अशी केलेली पूजा. तर मला सांगा काय राहिलं असेल तर मी पुढच्या वेळेस नक्की हे करेल, प्रयत्न करेल. बघा मंडळी, ताट तयार आहे आपलं देवाला नैवेद्य. इथं फ्लावर वाटाण्याची भाजी आहे, चपाती आहे, भात आहे, इथं खीर केली शेवयाची, इथं वरण आहे आणि इथं सलाड आहे.